लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आवाज आता शांत झाला असून शनिवारी शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर निकालाची उत्कंठावर्धक प्रतीक्षाही सुरू होणार आहे. अदानी आणि अंबानी यांच्याकडून टेम्पो भरून रक्कम मिळवल्याचा मोदींनी आरोप केल्यानंतर आता राहुल गांधींनी त्याला प्रत्युत्तर देत मोदींना टेम्पोवाल्या अब्जाधीशांचा कठपुतळी राजा असं संबोधलं आहे. मला वाटतं देवानंच मला या विशेष हेतूसाठी पृथ्वीवर पाठवलं आहे. 2047 सालापर्यंत विकसित भारताचं लक्ष्य पूर्ण करण्याचं ध्येय साध्य करायचं असल्याचंही मोदी म्हणाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण दिल्याची जाहिरात करण्यापेक्षा राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये मदत करावी असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केलं. आरटीई अंतर्गत पालकांना आपल्या पाल्याचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शुक्रवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आता या प्रक्रियेत नाव नोंदणीसाठी मंगळवारपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे. पंजाब राव यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या महाराष्ट्रात जे जोरदार वारं वाहत आहे ते आता बंद होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 1 ते 3 जून दरम्यान कोकण किनारपट्टी भागात पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज आहे. शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार किशोर दराडे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आर्थिक वर्ष 2023-24च्या चौथ्या तिमाहीत म्हणजे जानेवारी मार्च 2024 मध्ये सकल राष्ट्रीय उत्पादनात GDP मध्ये अर्थव्यवस्थेने मोठी उडी घेतली. या GDP मध्ये तब्बल 7.8% इतकी वाढ झालेली आहे. या दमदार कामगिरीने भारताने चीनची झोप उडवली आहे. गेल्या 2 दिवसापासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा या दोघांच्या ब्रेकअपची बातमी तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा हे कपल वेगळं झाल्याचं यातून सांगण्यात येत आहे. 4 जून नंतर जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी केला आहे.